कबीरच्या त्या अत्यंत हिंस्र, आवेगी आणि अधिकार आणीच्या चुंबनाने मायराच्या शरीरातील संपूर्ण त्राण जणू ओढून घेतला होता. केबिनच्या त्या अथांग शांततेत फक्त दोघांच्या वेगवान ताबा घेतलेल्या श्वासांचा आवाज घुमत होता. खिडकीबाहेर मुंबई शहराचे दिवे चमचम करत होते. पण या बंद खोलीमध्ये दोन कट्टर शत्रूंच्या अहंकाराची आणि कमालीच्या तीव्र शारीरिक आकर्षणाची एक अभूतपूर्व लढाई पेटली होती. कबीरने जेव्हा आपले ओठ तिच्या ओठांवरून बाजूला केले तेव्हा मायरा पूर्णपणे धापा टाकत होती. तिचा काळा फॉर्मल सूट कबीरच्या राखाडी ब्लेझरवर घट्ट घासल्यामुळे विस्कटलेला होता. तिचे घट्ट बांधलेले केस थोडे सुटलेले होते. कबीरने तिच्या डोळ्यामध्ये पाहिले, जिथे ईडीच्या नोटीसचा गर्व आणि त्याचवेळी त्याच्या मर्दानी जवळीकीमुळे आलेली एक मादक शरणागती स्पष्ट दिसत होती. कबीरने हलकेच हसून तिचा चेहरा सोडला. आपल्या ब्लेझरची बटणी अत्यंत शांतपणे नीट केली आणि 2 पावले मागे हटत म्हटला, आज रात्री वेळेवर राणा मेन्शनमध्ये पोहोच मायरा, कारण तू दिवसा माझ्या खात्यांवर जी जप्ती आणली आहेस त्याचा संपूर्ण हिशोब न चुकता करायला मला रात्रीची शांतता लागणार आहे. कबीरने अत्यंत संत, थंड आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आवाजामध्ये म्हटले. मायराने स्वतःला सावरले, आपल्या सूटचे कोट नीट केले आणि कबीरच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून म्हणाली, मी नक्की येईन कबीर, पण लक्षात ठेव, ईडीची नोटीस फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत तुझा हा ड्रीम प्रोजेक्ट मातीत मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. असे म्हणून तिने आपली पर्स उचलली, काळा गॉगल डोळ्यांवर चढवला आणि ती केबिनचा दरवाजा उघडून तरातरा बाहेर पडली. ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने मायराच्या चेहऱ्यावरचा तो न झुकणारा सिंघानियांचा ताठा पुन्हा एकदा पाहिला होता. रात्रीचे ठीक 11:15 झाले होते. राणा मेन्शनच्या अवाढव्य वाड्याभोवती आज रात्री एक गूढ काळोखी शांतता पसरली होती. पावसाचे ढग आकाशामध्ये जमा झाले होते आणि सोसाट्याचा वारा वाड्याच्या मोठ्या खिडक्यांवर आदळत होता. मायरा बेडरूममध्ये उभी होती. तिने काळा सूट बदलून आज रात्री गडद निळ्या रंगाची एक साधी पण कमालीची सुंदर सिल्कची साडी नेसली होती. तिचे लांब काळे रेशमी केस पाठीवर पूर्णपणे मोकळे सुटलेले होते, जे तिच्या कमरेवर रेंगाळत होते. तिच्या मनामध्ये दिवसा कबीरला आर्थिक कोंडीत पकडल्याचा प्रचंड अभिमान होता. पण जसा जसा रात्रीचा गारठा वाढत होता तशी तशी तिच्या छातीची धडधड वेगाने चालू लागली होती. कबीर तिच्या या आंतरराष्ट्रीय आर्थिक वाराचा बदला कसा घेणार या विचाराने ती अस्वस्थ झाली होती. तितक्यात बेडरूमचा जड लाकडी दरवाजा एका संत आवाजासह उघडला गेला. कबीर खोलीमध्ये दाखल झाला. आज त्याचा अवतार कमालीचा डॅशिंग आणि तितकाच भयानक वाटत होता. त्याने त्याचा कोट आणि टाय काढून सोफ्यावर फेकला होता. पांढऱ्या शर्टचे वरचे 3 बटणं नेहमीप्रमाणेच उघडे होते आणि शर्टच्या बाह्या त्याने कोपरापर्यंत दुमडलेल्या होत्या. त्याच्या हातामध्ये एक विस्कीचा ग्लास होता, ज्यातील बर्फाचे खडे एकमेकांवर आपटून एक गूढ आवाज करत होते. त्याच्या तीक्ष्ण गडद डोळ्यांमध्ये आज एक वेगळीच क्रूर मादकता आणि विनाशाची आग धगधगत होती. त्याने दरवाजा आतून अत्यंत सावकाश लॉक केला, चावी खिशात टाकली आणि तो वजनदार पावलांनी तिच्या दिशेने चालत येऊ लागला. मायराचा श्वास रोखला गेला. तिचे पाय नकळत मागे सरकू लागले. पण कबीरने एकाच मोठ्या पावलात तिचे अंतर संपवले. तिची पाठ बेडरूमच्या त्या भव्य खिडकीच्या काचेला जाऊन टेकली. कबीरने आपला विस्कीचा ग्लास बाजूला ठेवला आणि आपले दोन्ही मजबूत तप्त हात मायराच्या दोन्ही बाजूंना खिडकीच्या लाकडी चौकटीवर टेकवले. मायरा पूर्णपणे त्याच्या विशाल शरीराच्या छायेखाली कैद झाली होती. खिडकीबाहेर विजा कडकडत होत्या, ज्याच्या प्रकाशात कबीरचा तोच करारी चेहरा अधिकच उग्र दिसत होता. माझ्या बेडरूममध्ये माझ्याच फोनमधून स्विस बँकेचा व्यवहार कोड चोरून थेट ईडीला देण्याची बुद्धी खरोखरच अद्भुत होती मायरा. कबीरचा आवाज रात्रीच्या या सन्नाट्यात कमालीचा जड, खोल आणि जीवघेणा वाटत होता. त्याचा तो उग्र, महागडा परफ्यूम आणि विस्कीचा मादक वास मायराच्या श्वासांमध्ये मिसळू लागला. तू माझं परदेशी खातं गोठवलंस. मला पैशांच्या कचाट्यात पकडण्याची हिंमत आजवर कोणाचीच झाली नव्हती. कबीर, लांब राहा माझ्यापासून. मी आधीच सांगितलं होतं, हा फक्त बिझनेस आहे. तू माझ्या डायरेक्टर्सना खरेदी केलंस, मग मी तुझ्या पैशाचा स्रोतच कापून टाकला. आता तुझी 51% भागीदारी रद्द होणार, हे मान्य कर. मायराने आपल्या आवाजातला थरथराट लपवत नजरेतली आग कायम ठेवून म्हटले. कबीरने हलकेच एक क्रूर पण कमालीचे मादक हसू ओठांवर आणले. त्याने आपला डावा हात वर उचलला आणि त्याच्या कडक तप्त बोटांनी मायराच्या उघड्या गळ्यावरून आणि पाठीवरून आपले बोटं अतिशय संतपणे फिरवले. त्याचा तो मर्दानी तप्त स्पर्श होताच मायराच्या संपूर्ण शरीरामध्ये एक तीव्र विजेचा करंट धावून गेला. तिच्या तोंडून एक आर्त सुस्कारा बाहेर पडला आणि तिचे मोठे बोलके डोळे नकळत घट्ट मिटले गेले. कबीर तिच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ आला की त्याचे ओठ तिच्या ओठांना स्पर्श करत होते. तो अत्यंत धीम्या मादक आवाजामध्ये म्हणाला, तू दिवसा माझ्या खात्यावर जप्ती आणलीस ना मायरा,
मग आता रात्री त्याची किंमत तुला हा स्वतःचा सिंगानियांचा माज हे सुंदर शरीर माझ्या स्वाधीन करून मोजावे लागेल. तू विचार केलास की खाते उठून तू राणांना हरवलंस? पण तू विसरलीस की कबीर राणा जंगलातल्या त्या वाघासारखा आहे, ज्याला जाळ्यात अडकवलं की तो अजूनच हिंस्र होतो. असे म्हणत कबीरने तिची कंबर आपल्या एकाच मजबूत हाताने घट्ट पकडली आणि एका तीव्र आवेगाने तिला स्वतःच्या छातीशी घट्ट ओढले. त्यांची शरीरे एकमेकांवर अशी काही घासली गेली की मायराच्या साडीचा पदर तिच्या खांद्यांवरून खाली घसरला. कबीरने तिची हनवटी आपल्या हाताने वर उचलली आणि आपले ओठ तिच्या थरथरत्या ओठांवर दाबले. ते चुंबन मौन होते. त्यात 30 वर्षांचे वैर, दिवसाच्या पराभवाचा बदला आणि शरीराची एक अत्यंत तीव्र हिंस्र ओढ भरलेली होती. मायरा सुरुवातीला स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करत होती, पण कबीरच्या त्या अथांग मर्दानी ताकदीसमोर आणि त्याच्या मादक नशेमध्ये तिचे शरीर पूर्णपणे मिसळून गेले. तिचे नाजूक हात नकळत कबीरच्या शर्टच्या कॉलरवर घट्ट आवळले गेले. 2 कट्टर शत्रू आज रात्रीच्या अंधारात एकमेकांच्या विनाशाच्या आगीमध्ये स्वतःला झोकून देत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्यकिरणे बेडरूमच्या खिडकीतून आत आली, तेव्हा मायराला हळूहळू जाग आली. तिच्या संपूर्ण शरीरामध्ये एक तीव्र थकवा आणि अस्वस्थता जाणवत होती. तिने डोळे उघडले तर कबीर नेहमीप्रमाणेच खोलीत नव्हता. बेडवर पांढरी चादर तिच्या अंगावर होती. ती कशीबशी उठून बसली. तिचे केस विखुरलेले होते. तितक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिच्या मुख्य वकिलाचा फोन होता. मॅडम, सर्वनाश झाला. कबीर राणाने काल रात्री एक असा आंतरराष्ट्रीय डाव टाकला आहे ज्याची आपण कल्पनाही केली नव्हती. वकिलाचा आवाज कमालीचा घाबरलेला होता. काय झालं? स्पष्ट सांगा, मायराने फोन घट्ट पकडत विचारले. मॅडम, कबीर राणाने काल रात्री जेव्हा तुम्ही वाड्यावर होता तेव्हा थेट स्विस मॅन्शन बँकच्या मुख्य संचालक मंडळासोबत झूम मीटिंग घेतली. त्याने आपल्या ईडीच्या नोटीसच्या विरोधात दाद मागण्याऐवजी त्या बँकेला सिंगानिया ग्रुपच्या मालकीची जी 30% भागीदारी राणा एंटरप्राइजेसमध्ये आहे ती भागीदारी कायदेशीररित्या तारण म्हणून दाखवली आहे. कबीरने कंपनीच्या काही अंतर्गत क्लॉजचा वापर करून सिद्ध केलं की जर त्याचं खातं गोठवलं गेलं तर त्याची भरपाई सिंगानिया ग्रुपच्या शेअर्समधून केली जाईल. आणि सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट म्हणजे परदेशी बँकेने कबीरच्या या प्रस्तावाला मंजुरी देऊन आज सकाळीच त्यांचं खातं पुन्हा सुरू केलं आहे. आता आपले 30% शेअर्स धोक्यात आले आहेत. हे ऐकताच मायराच्या हातातील फोन थेट जमिनीवर पडला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. आरशामध्ये तिने स्वतःचे विखुरलेले अगतिक रूप पाहिले आणि तिच्या कानामध्ये काल रात्रीचे कबीरचे शब्द घुमले. या खेळाचे नियम मी रोज रात्री बदलणार आहे. कबीरने तिला या रात्री आपल्या मिठीमध्ये गुंतवून ठेवून दुसरीकडे तिच्याच 30% मालकीला तारण ठेवून स्वतःचे साम्राज्य वाचवले होते आणि तिचे हात पुन्हा एकदा कायदेशीररित्या कसाट्यामध्ये बांधले होते. फरशीवर विखुरलेल्या फोनच्या काचा आणि वकिलाचे ते शेवटचे शब्द मायराच्या काळजामध्ये एखाद्या सुऱ्यासारखे खुपसले होते. कबीर राणाने केवळ तिची खिळे निकामी केली नव्हती तर तिच्याच 30% शेअर्सचा वापर करून स्विस बँकेचे खाते पूर्ववत करून घेतले होते. म्हणजेच कबीरने स्वतःला वाचवण्यासाठी थेट मायराच्याच संपत्तीचा बळी दिला होता. जर ईडीच्या चौकशीमध्ये काही गडबड झाली तर सर्वात आधी सिंगानिया ग्रुपचे 30% शेअर जप्त होणार होते. मायरा बेडवरून उठली. तिची ती निळी सिल्कची साडी अजूनही अस्ताव्यस्त होती. गळ्यावर कबीरच्या रात्रीच्या आवेगाचे लाल निशाणे स्पष्ट दिसत होती. रात्री ज्या माणसाने तिला स्वतःच्या मिठीमध्ये पूर्णपणे अगतिक केले होते त्याच माणसाने पडद्यामागे तिच्या संपूर्ण अस्तित्वाला लिलाव मांडला होता. तिने आरशामध्ये स्वतःच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिथे आता पराभवाचे अश्रू नव्हते तर एका वाघिणीचा भयानक सूड धगधगत होता. कबीर, तू माझ्याच हाताने मला फाशी देण्याची तयारी केलीस ना? मग आता हा फाशीचा दोर तुझ्याच गळ्यात कसा अडकवायचा हे मी तुला दाखवते. ती अत्यंत थंड आवाजामध्ये पुटपुटली. तिने झटकन तिचे विखुरलेले केस घट्ट बांधले. आज तिने एका वेगळ्याच करारी बाण्यामध्ये गडद करड्या रंगाचा एक रॉयल बिझनेस सूट घातला. डोळ्यांवर काळा गॉगल चढवला आणि ती थेट राणा एंटरप्राइजेसच्या मुख्य मुख्यालयाकडे निघाली. दुपारचे ठीक 2:30 वाजले होते. राणा एंटरप्राइजेसची बोर्डरूम आज कबीरच्या विजयाच्या गर्वाने दुमदुमत होती. कबीर निळ्या रंगाचा 3-piece सूट घालून मुख्य खुर्चीवर बसला होता. त्याच्या हातामध्ये स्विस बँकेचा नवीन मंजुरी करार होता. सर्व डायरेक्टर्स त्याचे कौतुक करत होते. तितक्यात बोर्डरूमचे मोठे दरवाजे जोराने उघडले गेले. मायरा सिंगानियाने आतमध्ये प्रवेश केला. तिची ही चाल आज नेहमीपेक्षा जास्त खंबीर आणि अभेद्य होती. तिच्या एका हातात एक कागदपत्रांचा नवीन संच होता. कबीरने आपले पेन थांबवले आणि तिच्याकडे पाहत तेच त्याचे मादक मगरूर हसू ओठांवर आणले. या मिसेस राणा, स्विस बँकेचा करार पूर्ण झाला आहे आणि तुमचे 30% शेअर्स आता आमच्या संरक्षणासाठी तारण आहेत. आता तरी तुम्ही तुमची हार स्वीकारणार आहात की नाही? मायरा संत पावलांनी चालत थेट कबीरच्या टेबलपाशी आली. तिने आपला गॉगल काढला आणि कबीरच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून हलकेच हसली. कबीर, तू बुद्धिबळाचा खूप चांगला खेळाडू आहेस,
पण तू विसरलास की या पटावर फक्त राजा नसतो तर वजीरही असतो. तू माझे 30% शेअर स्विस बँकेत तारण ठेवलेस ना, पण तूही विसरलास की त्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी कंपनीच्या नियमांनुसार 30% शेअर्सच्या मुख्य मालकाची म्हणजेच माझी अधिकृत NOC आवश्यक होती, जी तू काल रात्री घाईघाईमध्ये बनावट स्वाक्षरी करून सादर केलीस. हे ऐकताच कबीरच्या चेहऱ्यावरची ती उपरोधिक शांतता एका क्षणामध्ये नाहीशी झाली. मायराने ती फाईल टेबलवर आपटली. मी आज सकाळीच मुंबई हायकोर्टामध्ये आणि स्विस बँकेच्या मुख्य मुख्यालयाला स्वाक्षरीच्या फसवणुकीची अधिकृत नोटीस पाठवली आहे. माझ्या वकिलांनी सिद्ध केलं आहे की त्या कागदपत्रांवर असलेली स्वाक्षरी माझी नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बनावट स्वाक्षरी करून तारण ठेवलेला कोणताही करार बेकायदेशीर ठरतो. कबीर राणा, स्विस बँक आता तुझा तो रस्ता तर सुरू करणार नाहीच, उलट तुझ्यावर आंतरराष्ट्रीय फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये स्विस बँकेचे प्रतिनिधी तो करार रद्द करत असल्याचा ईमेल पाठवत आहेत. मायराचा हा वार कबीरच्या थेट छाताडावर होता. तिने कबीरच्या बुद्धीला आणि त्याच्या कायदेशीर खेळीला एका बनावट स्वाक्षरीच्या मुद्द्यावरून पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं. कबीरच्या लिगल हेडचा टॅबलेट वाजला आणि त्याने थरथरत्या हाताने कबीरकडे पाहिले. सर, स्विस बँकेने करार तात्पुरता स्थगित केला आहे. ते आपल्यावर अंतर्गत चौकशी करत आहेत. बोर्डरूममध्ये जणू शांततेचा स्फोट झाला. सर्व डायरेक्टर्सचे चेहरे भीतीने पांढरे पडले. मायराने कबीरला त्याच्याच खेळाच्या नियमात असे काही पकडले होते जिथून सुटणे अशक्य होते. कबीर हळूच आपल्या खुर्चीवरून उठला. त्याचे डोळे आता कमालीचे तीक्ष्ण, उग्र आणि हिंस्त्र झाले होते. त्याच्या पुरुषी अहंकाराला मायराने आज संपूर्ण बोर्डासमोर पायदळी तुडवले होते. तो टेबल ओलांडून थेट मायराच्या समोर आला. त्याने एका झटक्यात तिचा हात पकडला आणि तिला ओढतच त्याच्या खासगी केबिनमध्ये नेऊन दरवाजा आतून लॉक केला. केबिनचा दरवाजा बंद होताच कबीरने तिला थेट भिंतीला नेऊन खिळवले. त्याची पकड वज्रासारखी कडक होती. त्याचा श्वास वेगाने चालला होता आणि त्याच्या शरीराची तप्त उष्णता मायराला जाळत असल्यासारखी वाटत होती. मायरा, तुझी हिंमत कशी झाली माझ्या स्वाक्षरीला बनावट ठरवण्याची? तू माझ्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर डाग लावलास. कबीरचा आवाज सिंहगर्जनेसारखा घुमला. मायराच्या हाताला प्रचंड वेदना होत होत्या, पण तिच्या डोळ्यांमध्ये फक्त विजयाची नशा होती. ती त्याच्या अगदी जवळ येत म्हणाली, मी डाग नाही लावला कबीर, मी तुझा मुखवटा फाडला आहे. बिझनेसच्या मैदानात तू आज पुन्हा एकदा माझ्यासमोर हरला आहेस. कबीरने हलकेच एक क्रूर आणि एक कमालीचे मादक हसू ओठांवर आणले. त्याने तिचा एक हात सोडून तिच्या कमरेभोवती घट्ट आवळला आणि तिला स्वतःच्या शरीराशी पूर्णपणे एकजीव करून घेतले. मी हरलो नाहीये मायरा. तू माझ्या साम्राज्यावर जितका मोठा वार केलास तितकीच मोठी किंमत आज रात्री तुला राणा मेन्शनच्या बेडरूममध्ये मोजावे लागेल. आज रात्रीचा खेळ आधीपेक्षा खूप जास्त इंटेन्स आणि जीवघेणा असेल. कबीरने तिच्या थरथरत्या ओठांवर आपले ओठ टेकवण्याआधी अत्यंत संत आणि मादक आवाजात म्हटले. तर मंडळी, आजच्या भागात एवढंच. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात.